Namaskar. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत चित्र संदेश. चित्र म्हणजे एखादं चित्र काढलेलं असतं, एखादं प्रिंट तुम्हाला दाखवलेलं असतं आणि त्याच्यातून तुम्हाला काय संदेश मिळतो, त्याच्यामधून तुम्हाला काय सांगितलं जातं, तिथे काय सांगायचं आहे त्या चित्रातून, हे सगळ्यात महत्त्वाचं. चित्र छोटंसंच असतं, तसं काय मोठं असतं असं काही नाही, पण त्या चित्रामधून काहीतरी सांगायचं असतं. त्याला चित्र संदेश असं म्हटलं जातं. तर आता हे तर चित्र म्हणजे काय तुम्हाला मी सांगते. एखादा विचार सांगायचा असतो, त्याच्या मागून एखादा विचार तुमच्यापर्यंत पोचवायचा असतो आणि हा विचार पोचवण्यासाठी तिथं एक चित्र दाखवलं जातं. आता बघा, बस चाललेली आहे आणि बसमध्ये एखादा मनुष्य उडी मारून बसतोय, उडी मारून आतमध्ये शिरतोय, असं चित्र आहे. एवढंच चित्र आहे. एक बस आहे, बसच्या दाराशी एखादा मनुष्य पाय ठेवतोय, तिथे त्या पायरीवरती पाय ठेवतोय, असं चित्र आहे. यातनं तुम्हाला काय समजतं? ती बस आहे आणि तो मनुष्य आहे, एवढंच चित्र आहे. फार मोठं काही चित्र आहे किंवा फार त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत असं काही नाही आहे. तर काय आहे, त्यातून संदेश काय मिळतो, त्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे, हे सगळ्यात तिथे महत्त्वाचं आहे. तर आता यातनं तुम्हाला काय समजतं? तर बस चालती आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्य हा उडी मारून चढतोय. इथे काय सांगायचं आहे? चालत्या बसमध्ये चढू नये, हे धोकादायक आहे, इथं हे सांगायचं आहे. तर बस जी दिसतीये ती फक्त बसच दिसतीये आपल्याला आणि एक पाय त्या पायरीवरती ठेवणारा मनुष्य दिसतो. याच्यामध्ये लक्षात काय घेण्यासारखं असतं? तर बस चालती आहे, त्याच्यामध्ये चालत्या बसमध्ये चढू नये, ह्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवाला धोका येऊ शकतो, तुम्हाला काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी तुम्हाला हा चित्र संदेश दिलेला असतो. हे चित्र आहे आणि त्यातून तुम्हाला शिकवलं जातं, काही सांगितलं जातं. तर हे जे सांगायचं असतं त्याच्यासाठी चित्र संदेश तयार केला जातो आणि ह्यासाठी हा चित्र संदेश आपल्याला चित्राद्वारे कुठेतरी बसमध्ये, कुठल्या ऑफिसमध्ये अशा प्रकारची चित्र लावली जातात. आता एखाद्या ऑफिसमध्ये जर कोणी असेल आणि तिथे असं चित्र असतं आणि तिथे कोणीतरी थुंकतोय असं चित्र असतं. काय असतं? फक्त एक भिंत असते, तिथे मनुष्य उभा असतो आणि तोंड असा पुढे करून थुंकण्याचा प्रयत्न करतो, असं चित्र असतं. काही विशेष याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत का? नाही आहेत. तर इथं काय आहे? फक्त एक भिंत आहे आणि भिंतीच्या समोर एक मनुष्य उभा आहे. तर ह्यातनं काय सांगायचं आहे? तर ऑफिस आहे, हे ऑफिसमध्ये थुंकून घाण करू नका, हा त्या चित्रामधून मिळणारा संदेश आहे. तर असे जेव्हा संदेश द्यायचे असतात तर त्यावेळेला चित्राचा उपयोग करून दिला तर त्याचा इफेक्ट बघणाऱ्या माणसांच्या वरती जास्त चांगला होतो. कारण हे चित्र समोर दिसतं ना, किती घाण दिसतं, हे किती वाईट दिसतं, हे इथे आपल्याला काळजी काय घ्यायची आहे. तर हे सांगण्यासाठी चित्राचा उपयोग करायचा, तो इफेक्टिव्ह व्हावा, तो परिणामकारक व्हावा, त्याचा परिणाम आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचावा, तो संदेश आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचावा, यासाठी चित्राचा उपयोग केला जातो. आणि हे चित्र काही वेळेला रंगीत असतं, काही वेळेला ब्लॅक अँड व्हाईट असतं. अलीकडे ब्लॅक अँड व्हाईट चित्र फारशी दिसत नाहीत, कारण कलरचा उपयोग करून घ्यायचा आणि कलर प्रिंट काढायचे, याचा उपयोग अनेक चांगल्या प्रकारानं व्हायला लागलेला आहे. पूर्वीच्या काळी होत होतं असं की ब्लॅक अँड व्हाईट चित्र असायची, पण प्रिंट करताना अलीकडे सगळे रंग उपलब्ध असल्या कारणानं हे चित्र संदेश आपल्याला
रंगीत चित्राद्वारे सुद्धा आपल्यापर्यंत हे संदेश पोचतात. तर अजून आपण उदाहरण बघूया. आपण एखाद्या ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये एक 2-3 मुलं तिथे आपल्या समोर बसलेली आहेत आणि त्या बसलेल्या मुलांच्या मध्ये त्यांची जी आई असेल किंवा त्यांची जी त्यांच्याबरोबर आलेलं मोठं कोणी असेल तर त्या मुलांच्या हातामध्ये एक एक खाऊ देतात. खाऊचं पॅकेट जर असलं ना तर मुलं काय करतील, भूक लागलेली असते, पटपट खातील आणि तो हातातला कागद किंवा हातातलं पॅकेट तिथेच खाली टाकून देतील. हे बरोबर आहे का? नाही बरोबर. कारण तिथे घाण होईल. मग अशा वेळेला चित्र काय सांगेल? एखादं जर चित्र तुम्हाला जर सांगायचं झालं, दाखवायचं झालं तर काय होईल? एखादा मनुष्य असा बसलाय, त्याच्या हातामध्ये पाकिट आहे, तो खातोय आणि तो हातातनं असं सोडणार. तेवढ्यात हे चित्र जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेला काय लक्षात येतं की आपण हातातला कचरा तिथेच टाकायचा नाही. तर आपण जेव्हा सहलीला वगैरे जातो तर त्या ठिकाणी अशा चित्रसंदेश लिहिलेले असतात की एखादा मनुष्य उभा आहे आणि तो कचरा तिथे टाकायसाठी तो थांबायला सांगतो. एखादा तिथला गार्ड असेल तो तिथे सांगायला थांबतो की बाबा असा हात करतो, कचरा टाकू नका. आणि काही वेळेला काय होतं, एखादं डस्टबिन दाखवतात, मोठं डस्टबिन दाखवतात आणि त्या डस्टबिनच्या वरती सूचना फलक लिहिलेला असतो की कचरा कुंडीतच टाकावा. हा झाला सूचना फलक. तर सूचना फलक करताना काय अशा प्रकारानं चित्रांचा उपयोग जेव्हा केला जातो तर त्यावेळेला चित्र संदेश असं आपण त्याला म्हणतो. कारण तिथे सूचनाच असते, पण फक्त काय झालेलं असतं, चित्राचा उपयोग करून ती सूचना आपल्याला दिलेली असते. आता अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते. एखादा मुलगा बसलाय बसमध्ये आणि तो हात असा बाहेर काढतो. तिथे काय दिसतं आपल्याला, एक मुलगा आणि बसमध्ये हात बाहेर काढतोय. तिथे काय होतं, बसमधून हात बाहेर काढू नये ही सूचना मिळाली ना आपल्याला. तर चित्र संदेश किंवा एखाद्या पिक्चरमधनं आपल्याला, चित्रामधनं आपल्याला जेव्हा एखादा संदेश मिळतो, एखादी सूचना मिळते, त्यावेळेला तिथे आपल्याला चित्र संदेश असं म्हणता येईल. तर काय होतं, तिथे बसमध्ये मनुष्य बसलाय आणि तो हात असा बाहेर काढतो. अशा वेळेला काय होतं, मागणं येणाऱ्या बसेसना एकतर तो हात दिसणार नाही आणि जर जवळनं बस गेली तर तो हात तुटू शकतो. ऍक्सिडेंट होतात. मी पाहिला एक ऍक्सिडेंट. म्हणून माणसानं हात बाहेर काढला, मागणं गाडी आली, त्याच्या हाताला लागली. त्याच्या हाताला लागल्यामुळं त्याचा हात तुटला, असं होऊ शकतं. त्यामुळं हे चित्र संदेश जे असतात ते आपण लक्षपूर्वक बघायचे असतात आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आणि इतरत्र सुद्धा हे आपण आपल्यामध्ये घ्यायचं असतं, आपण आपल्यामध्ये तसं वागायचं असतं. हे सगळ्यात चित्र संदेशाचं महत्त्वाचं काम असतं की तुमच्यापर्यंत तो संदेश पोचवावा आणि तो संदेश तुम्ही अंमलात आणावा, तो संदेश तुम्ही तुमच्या वागण्यातून आणावा, अशी त्या ठिकाणी चित्र संदेशाची अपेक्षा असते. तर असं जेव्हा होतं त्यावेळेला एकतर तुम्हाला धोका तुम्हाला होऊ नये किंवा तुम्हाला त्रास होऊ नये अशा तरी त्याच्यामध्ये उद्देश असतो, किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण काहीतरी नियम पाळले पाहिजेत असा तरी त्याच्यामध्ये उद्देश असू शकतो. तर असे जेव्हा उद्देश असतात तर त्यावेळेला तिथे चित्रांनी तो संदेश आपल्यापर्यंत पोचवला जातो. आता तुम्हाला मी 2-3 उदाहरणं सांगितली की बाबा चित्र संदेश कसे सांगितले जातात. तर चित्र संदेशाचा तुम्हालाही त्याचा चांगला उपयोग होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला चित्र संदेश दिसून येतील. आता काही ठिकाणी असंही दाखवतात, एखादं झाड आहे, त्या ठिकाणी एखादा मुलगा त्याला पाणी घालतो. तर इथं काय दिसेल आपल्याला, एक झाड आणि एक मुलगा किंवा मुलगी त्या झाडाला पाणी घालते. तर तिथे काय आहे, झाडं जगवली पाहिजे, पर्यावरण व्यवस्थित राखलं पाहिजे
हवा शुद्ध राहिली पाहिजे अशी त्याच्यामधून आपल्याला सांगितलं जातं, अशी सूचना तिथून मिळते आणि असा संदेश आपल्याला त्याच्यातून मिळत असतो. तर अशी जेव्हा चित्र असतात त्यावेळेला त्यातून मिळालेला संदेश त्या ठिकाणी आपल्या त्या चित्रातून व्यवस्थित दिसून येतो. असा असा हा संदेश जो असतो हाला चित्र संदेश किंवा एखादं चित्र दाखवून त्यातून मिळालेला संदेश असतो त्याला आपण चित्र संदेश असं म्हणतो. तर चित्र संदेश जेव्हा तुम्हाला दाखवला जाईल त्यावेळेला त्याच्यातून तुम्हाला काय काय समजतं हे तुम्ही त्याच्यातून ओळखता आलं पाहिजे. अजून एक तुम्हाला सांगते. एखाद्या ट्रेनमध्ये दारामध्ये उभे राहतात. दारामध्ये उभं राहिलं की वारा येतो किंवा एखादं ते ट्रेनमध्ये ते जे दार असतं ते दार असं बंद होतं वाऱ्याने. त्यावेळेला काय असतं तिथे एखादा मनुष्य जर उभा असेल तर त्या जड दारामुळं तो असा बाहेर फेकला जाईल. अशा ठिकाणी चित्र काय असतं, दाराचं चित्र असतं आणि मनुष्य तिथे उभा आहे असं दाखवलेलं असतं आणि त्याच्यावरती क्रॉस केलेलं असतं. असे सुद्धा आपल्याला चित्र दिसून येतात. आता इथे क्रॉस दाखवलं की दाराच्या जवळ उभे राहू नये असा चित्र संदेश मिळाला ना आपल्याला. म्हणजे कसं, ट्रेनच्या दाराशी उभं राहिलं की आपल्याला काय त्रास होऊ शकतो, आपल्याला काय ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्या चित्र संदेशामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवायच्या असतात. आपल्यापर्यंत हे संदेश आपल्यापर्यंत ते इन्स्ट्रक्शन्स आपल्याला पोचवायचे असतात आणि त्यातून आपल्याला कसं सामाजिकदृष्ट्या कसं वागायचं, वैयक्तिकदृष्ट्या कसं वागायचं, वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला कसे त्रास होऊ शकतात, पर्सनल आपल्याला तिथे काय काय होऊ शकतं ह्याचा त्या ठिकाणी आपल्याला सूचना मिळत असते. आणि ही सूचना मिळाल्यानंतर आपल्याला कसं वागायचं हे समजतं. आणि हे लक्षात घेतल्या कारणानं सामाजिकदृष्ट्या आपण आपल्यात सुधारणा करू शकतो. सामाजिकदृष्ट्या आपण पर्यावरण किंवा चांगलं दिसणं किंवा चांगलं असणं, एखादी बाग असेल तर तिथे सुद्धा एखाद्या ठिकाणी एक फूल चित्र, एक चित्राचं एका चित्रामध्ये फूल दाखवलेलं असतं आणि तिथे एखादा कोणी मुलगा मुलगी ते तोडायला आलेले दिसतात आणि त्याच्यावरती आपल्याला फुली दिसते. असं जेव्हा असतं त्यावेळेला आपल्याला काय सूचना मिळते, फुलं तोडू नयेत. फुलं तोडली की तिथलं सौंदर्य कमी होतं ना. मग असं तिथलं सौंदर्य पण कमी करू नका आणि पर्यावरणाला सुद्धा तुम्ही हातभार लावा. अशा ठिकाणी आपल्याला चित्रसंदेश मिळत असतो. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कोणी जर उभं असेल, तिथं काही जर घाण करत असेल तर घाण करत असताना सुद्धा त्या चित्रावरती अशी कित्येक वेळेला फुली दिसते आणि जे बरोबर आहे तिथे बरोबरचा टिकमार्क सुद्धा दिसतो. असे जेव्हा आपल्याला चित्रसंदेश मिळत असतात त्यावेळेला त्या चित्रसंदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि त्या चित्रसंदेशामधून तुम्हाला काय मिळतं त्याचाही जरूर विचार करा. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.